बलिदान मास गेल्या काही वर्षात बलिदान मास ही एक नवी प्रथा छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे महाराष्ट्रभर पाळण्यात येते। छत्रपती संभाजीराजे यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल पाळला जाणारा सामूहिक दुखवटा म्हणजे हा बलिदान मास। सध्याच्या काळात जरी ही प्रथा लोकांना माहीत असली तरी 1985 ते 1986 सालापासून हे बलिदान मास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे पाळलं जातंय। सुरुवातीला याचं स्वरूप अगदी 1 दिवसापुरतं होतं, मात्र नंतर हे संपूर्ण महिनाभर आता पाळलं जातंय। अर्थात या बलिदान मासात नक्की काय केलं जातं, तो पाळण्यामागची मुख्य कारणे कोणती, त्या कारणाचे हेतू काय, तो किती दिवस पाळायचा, कोणत्या दिवशी तो चालू करायचा व कधी शेवट करायचा, हेही आता आपण जाणून घेऊयात। या बलिदान मासामध्ये अनेक तरुण काही गोष्टी वर्ज्यही करतात, जसे की त्यांची एखादी आवडती वस्तूही ते महिनाभर खात नाहीत किंवा अशाच काही गोष्टी ते महिनाभर पाळतात। हे का केलं जातं, याने काय होतं आणि बलिदान मासाच्या प्रेरणेतून काय संदेश दिला जातो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता पाहणार आहोत। नमस्कार, मी विकी, आपण पाहताय विशेष घरी। मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजां इतकेच धाडसी होते। त्यांचं कार्य विविध पुस्तकातून आणि आता चित्रपटातून आपल्याला माहिती होतच असतं। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती संभाजीराजेंना औरंगजेबाने शेवटच्या क्षणाला ज्या यातना दिल्या, धर्म परिवर्तनाचाही पर्याय दिला, मात्र छत्रपती संभाजीराजेंनी हे सर्व पर्याय नाकारून स्वराज्य कसं स्वाभिमानाने शेवटपर्यंत अबाधित ठेवलं आणि शेवटी असंख्य यातना भोगून त्यांनी आपला प्राण सोडला। याची जाज्वल्य भावना फक्त वैयक्तिक न ठेवता ती सामूहिकरित्याही पाळली गेली तर छत्रपती संभाजीराजेंना ती मानवंदना असेल, ही भावना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांची आहे। आणि म्हणून हा बलिदान मास त्यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रावर अत्यंत कडकपणे पाळला जातो। मुकर्रब खानाने जेव्हा छत्रपती संभाजीराजेंना औरंगजेबापुढे आणलं, तिथपासून पुढे 40 दिवस महाराजांना जो त्रास दिला आणि तिथपासून ते शेवटी महाराजांनी जे बलिदान दिलं, तो संपूर्ण काळ म्हणजे बलिदान मास, असं शिवप्रतिष्ठानचं म्हणणं आहे। काय असतं या बलिदान मासात? मंडळी, मार्च महिन्यात येणारी फाल्गुन शुद्ध अमावस्येच्या आधी 30 दिवस हा बलिदान मास चालू होतो। बलिदान मासामध्ये शिवप्रेमी या संपूर्ण महिन्यात चप्पल घालत नाहीत। काही जण डोक्यावर पूर्ण टक्कल करतात, अनेक जण आपल्या आवडत्या वस्तूंचाही महिनाभर त्याग करतात। इतकंच काय तर कोणतेही शुभकार्य सुद्धा शिवप्रेमी या बलिदान मासात करत नाही। हा संपूर्ण काळ जमिनीवर झोपणे, याही गोष्टी त्यामध्ये केल्या जातात। या बलिदान मासात अनेक शिवप्रेमी, मग अगदी युवती सुद्धा चप्पल घालत नाहीत। या मागे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचा हेतू हाच आहे की चप्पल न घालता तुम्ही चालताना जर तुम्हाला काटा लागला, खडा टोचला, तर त्या वेदना होताना छत्रपती संभाजीराजेंना ज्या यातना झाल्या त्याची आठवण तुम्हाला व्हावी, त्याची जाणीव तुम्हाला राहावी, म्हणून या बलिदान मासात चप्पल घालू नये असं त्यांचं म्हणणं आहे। यासोबतच बलिदान मास हा संभाजी महाराजांचे हौतात्म्य स्मरण करण्याचा काळ असतो असंही ते सांगतात। याच मासात असंख्य शिवप्रेमीकडून रक्तदानही केलं जातं। यामागचा हेतू असा की छत्रपती संभाजीराजेंचे जे 40 दिवस रक्त वाहत होतं, त्याची आठवण म्हणून प्रतिष्ठानकडून रक्तदानासारखं सामाजिक कार्य या दिवसात केलं जातं। तसेच संभाजी भिडे गुरुजी यांच्याकडून तरुणांना या काळापासून पुढे व्यसन सोडण्यास सांगितले जाते। एखाद्याला जर व्यसन असेल तर तो या मासापासून पूर्णपणे व्यसन सोडतो आणि असे अनेकांनी केले आहे असे प्रतिष्ठानचे लोक सांगतात। संभाजीराजेंचे शेवटी व्यवस्थित न झालेले अंत्यसंस्कार हेही कारण या बलिदान मासामध्ये आहेच। आणि यानंतर मासाच्या शेवटी म्हणजेच फाल्गुन शुद्ध अमावस्येला मूक पदयात्रा काढून या बलिदान मासाचा समारोप शिवप्रेमींकडून केला जातो। तर अशा पद्धतीने हा बलिदान मास पाळला जातो। छत्रपती संभाजीराजेंना ज्या यातना झाल्या त्याप्रती संवेदना या कृतीतून कराव्यात, त्यांच्या दुःखाची जाणीव ही तुम्हालाही कृतीतून व्हावी, असा शिवप्रतिष्ठानचा उद्देश आहे। महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश व इतर राज्यातूनही अनेक अमराठी लोक ही या मासामध्ये सहभागी होत आहेत असे प्रतिष्ठानचे लोक सांगतात। यंदाचा बलिदान मास हा 28 फेब्रुवारी पासून 29 मार्च पर्यंत पाळला जाणार आहे। बाकी हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।